काय झालं मैम मैं टिक टैक करती है अगं नको ना मग रोल सगळेजण मल्लिक जी रोल अंजली दमानिया थेट राजधानी दिल्लीत पोहोचलेत। ही जी बॅग दिसते या बॅगेत ते क्लेम करतायत की यात खूप सगळे दस्तावेज आहेत आणि त्यात महत्त्वपूर्ण म्हणजे झी 24 तासने उघडीस केलेलं पुणे गैरव्यवहार प्रकरणाचे पण डॉक्युमेंट्स यात आहेत। सरळ अंजली मॅमकडे जाऊया। मॅम, अमित शहांना भेटायला आलेत। पुणे गैरव्यवहार प्रकरण जे झी 24 तासने उघडीस केलं आहे ते कुठे ना कुठे तुम्ही त्यांना सांगणार आहे आणि पार्थ पवार आणि बाकीचे जे लोक आहेत त्यांच्यावरती अजून कारवाई नाही झाली आहे त्याची जी विचारपूस करायला इथे पोहोच। नक्कीच, कारण मला असं वाटतं तो जो गौडबंगाल चाललाय महाराष्ट्रात तो एक फार्स आहे। त्या समितीचे जे 6 पैकी 5 अधिकारी जर पुण्याचे असले तर मला कुठच्याही अँगलनी वाटत नाही की कुठच्याही प्रकारची चौकशी करतील। आता 22 दिवस झाले पार्थ पवारचं नाव साधं FIR मध्ये घालण्याची हिंमत या सरकारची होत नाही आहे। आता ती जी शीतल तेजवानी आहे तिला 2दा समन करून ती खरगे समितीपुढे अजून अपियर पण नाही झाली। तिने फक्त वकिलांना पाठवून काय डिटेल्स हवे तेवढं फक्त मागवले। मला तर हास्यास्पद वाटतं हे सगळं, कारण 30 दिवसाच्या आत या खरगे समितीला खरं अहवाल देणं अपेक्षित होतं पण तसं होताना दिसत नाही। तुम्ही पण जे आहे तुमचे स्टेटमेंट्स पुटअप केले, राज्यात कुठे ऐकलं गेलं नाहीये म्हणून तुम्हाला इथे केंद्रापर्यंत पोहोचावं लागलं का? नाही, आताच्या घटकेला मी खारगे समितीपुढे सगळे पेपर्स दिलेले आहेत, माझे जे आक्षेप आहेत ते नोंदवलेले आहेत। मी एक रिटन सबमिशन 9 पानांचं आणि अक्षरशः 99 त्याला ॲनेक्शर्स लावून सगळं दिलेलं आहे। तर आत्ताच्या घटकेला त्यांच्याकडनं मला अपेक्षा आता का उरली नाही, कारण जे 2दा समन पाठवून शीतल तेजवानी येत नाही, स्टॅम्प ड्युटीसाठी मुदतवाढ एकानंतर एक त्यांना मिळत जाते। आज तू किंवा मी अशी 300 कोटीचा व्यवहार केला असता आपल्याला पहिलं उचलून जेलमध्ये टाकलं असतं आणि कुठल्याही प्रकारची मुभा आपल्याला मिळाली नसती, पण यांना दिली जाते। याच्यावरनं स्पष्ट आहे की सरकारला कारवाई करायची नाही आहे, त्यांना फक्त दिखावा करायचा। तुम्ही कमिटीला पण बोगस म्हणून क्लेम करतायत कारण की त्याचे पण तुम्ही कारण काय सांगताय? नाही, अगदीच, कारण 6 पैकी 5 अधिकारी पुण्याचे आहेत। पुण्याच्या पालकमंत्र्याच्या मुलांनी हा स्कॅम केला। शक्य तरी आहे का की ते काही त्याच्यातनं निर्णय करतील? आणि त्यात जे कमिशनर स्वतः कलेक्टर आहेत, मला तर त्यांच्यावर आक्षेप होता आणि जो मी खारगे समितीला दिला आहे, मी म्हटलं यांना तुम्ही या कमिटीत घेऊच कसे शकता? या अधिकाऱ्याला जूनपासून माहीत होतं की हे डील झालं आहे, मग त्यांनी कलेक्टर हु इज द कस्टोडियन आपल्या जमिनींची, सरकारच्या म्हणजे आपल्या जनतेच्या जमिनीचे ते कस्टोडियन आहेत। मग असं असताना त्यांनी जूनपासून नोव्हेंबरपर्यंत का कारवाई केली नाही? आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न, पालकमंत्र्यांना 40 एकर जमीन 1800 कोटीची गेली आहे हे कलेक्टरनी सांगितलं नाही? हे शक्य तरी आहे का? म्हणजे सगळ्यांना सगळं माहिती होतं। हे एक मोठा फ्रॉड करण्याचा प्रयत्न झाला आणि तो फुल झाल्यानंतर आता हे सगळे आफ्टर थॉट्स येणं चाललंय। मॅम, दस्तावेजमध्ये काय काय नेमकं अजून हे आहे? LOI बद्दल तुम्ही सांगतायत बरोबरच, जे आहेत अजून दुसऱ्या पण कंपनीजचे त्याच्यात LOI चे सगळे डिटेल्स आहेत, त्यानंतर ॲडज्युडिकेशनचे जे पेपर्स त्यांनी सबमिट केले होते त्याचे डिटेल्स आहेत, त्यानंतर त्यांनी जे सेल डीड केलं त्याचे डिटेल्स आहेत। मग 69 कंपन्या ज्या अजित पवार यांच्या अतिशय निकटवर्तीयांच्या आहेत, ज्याच्यात अशा अफाट जमिनी आहेत, त्या सगळ्या डिटेल्स घेऊन मी आज इथे आली आहे। जरांदेश्वरचे सुद्धा डिटेल्स आहेत। ईडीने थांबवलेली चौकशी जी एका गणपती डिलकॉम नावाच्या एका ऑर्डरमुळे थांबली होती, जी ITनी बेनामी ट्रान्झॅक्शन प्रोहिबिशन ॲक्टप्रमाणे केलेली होती, त्याच्यावर सुद्धा आता रिइन्व्हेस्टिगेशनची मागणी मी आता करणार आहे त्यांच्यापुढे। अमित शहा यांच्या ऑफिस बरोबर संपर्क झालाय, नेमकं कधीपर्यंत त्यांना भेटणार आहे, कधी भेटणार आहे आणि काय एक अपॉइंटमेंटची? आताच्या घटकेला मी 2दा त्यांच्या ऑफिसशी माझा संपर्क झाला आहे। ते जे ऑफिसर होते त्यांनी मला कळवलं की संध्याकाळी त्यांची लिस्ट सगळी तयार होते आणि त्यांना हो कोण हवं नको ते कळतं। आता माहीत नाही, गृहमंत्री आहेत ते देशाचे, त्यांचे शेड्यूल्स असतीलच, त्याच्यात आता कधी मिळतं आहे मला माहीत नाही, पण उद्या सकाळपर्यंत मला सांगितलं जाईल असं सांगितलं आहे। वेळ जर नाही मिळालं तर पुढे काय आंदोलन करणार आहे? नेमकं काय एक कॉल घेणार? मी वाट बघणार आहे, 2 दिवस मी वाट बघणार आहे। मिळालं ठीक, नाही मिळालं तर मुंबईला जाऊन हायकोर्टात याच्याविरुद्ध याचिका करणार आहे की हे मी सगळ्यांना सांगून सुद्धा, अगदी थेट होम मिनिस्टरला सांगून सुद्धा कारवाई जर होत नसेल कोर्टाने हे ऐकलंच पाहिजे। तर जे अंजली दमानिया इथे दिल्लीत पोहोचलेत आणि बरोबरच
दिल्लीत डॉक्युमेंट्स घेऊन आले आहेत अजित पवार आणि बरोबरच पार्थ पवार यांच्या विरुद्ध जे सगळे दस्तावेज आहेत त्यात खास करून पुणे गैरव्यवहार प्रकरण जे झी24 तासने उघडीस केलं आहे त्याचे सगळेचे सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत ते इथे आणले आहेत आणि ते अमित शहांना भेटू त्यांना जे आहेत हे सबमिट करणार आहेत आणि अजूनपर्यंत कारवाई का नाही झाली आहे याचं हेच प्रश्न त्यांना विचारणार. दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट शंकर मलिक बरोबर मी उर्वशी खोना, झी मीडियासाठी.